प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्यांच्या विषयीची वर्तमान येरुशलेम येथील मंडलीच्या कानी आले. तेव्हा त्यांनी बर्नबाला अंतियुखियास पाठविले. तो तेथे पोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने सर्वांना बोध केला की दृढ निश्चयाने प्रभूला बिळगून राहा. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. नंतर तो शौलाचा शोध कराव्यास तारसास गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंतियुखियास आणले. मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडलीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकांना शिकविले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंतियुखियात मिळाले. अंतियुखियाच्या मंडलीत बर्नबा, शिमोन निग्र, ल्यूक कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोड राजाबरोबर वाढला होता, तो मनायन आणि शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा आणि उपवास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा आणि शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मत्ती लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या प्रेषितांस म्हणाला, जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आजाऱ्यांस बरे करा, मेलेल्यांस उठवा, कुष्ठरोग्यांस शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका. वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका. कारण कामकऱ्याचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो. ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.